या रेसिपीला एक वेळ बघितल्यानंतर आणि हा पनीर शेजवान राईस असा एक वेळ खाल्ल्यानंतर तुम्ही कधीच मार्केटमध्ये किंवा बाहेरून पनीर शेजवान राईस तुम्ही विकत आणणार नाही किंवा बाहेर खाणार सुद्धा नाही. बारीक तुकड्यांमध्ये पनीर असं आपल्याला कट करून घ्यायचं आणि एकीकडे असे राईस असे बॉईल करून घेतलेले आहेत, हाफ कुक करून घेतलेले आहे. पॅन मध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं असं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आले आणि लसूण असे बारीक बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे. शिमला मिर्च टाकायची. आपल्याला जास्तही असं सोनेरी रंगाचं होऊ द्यायचं नाहीये. आपल्याला 1 चम्मच चिली ऑइल टाकून घ्यायचं. चिली ऑइल टाकल्यानंतर लगेचच पनीरचे आपण जे बारीक तुकडे करून घेतले होते ते टाकून घ्यायचे. पनीरला असं क्रिस्पी लेअर येईपर्यंत आपल्याला असं चांगला फ्राय करून घ्यायचा आहे पॅनवर, असं मोठ्या गॅसवर पनीर असं फ्राय करता करता चांगलं असं क्रिस्पी तुकडे झालेले आहेत. आता पनीर पुरतच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये. यामध्ये मीठ टाकल्यामुळे पनीरच्या आतपर्यंत असं चांगलं मीठ असं लागेल आणि आपण खाताना खूप चांगली चव येईल पनीरच्या तुकड्यांना. पनीरचे तुकडे चांगले असे क्रिस्पी झाल्यानंतर सोया सॉस टाकून घ्यायचं वरून. व्हिनेगर, 1 चम्मच शेजवान चटणी, 1 चम्मच शेजवान चटणी, सर्व असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने असं मिक्स झाल्यानंतर जे राईस आपण असे बॉईल करून घेतले होते हाफ कुक ते टाकून घ्यायचे. राईस बॉईल करताना मी मिठाचा उपयोग केला नव्हता, थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सर्व. मीठ टाकल्यानंतर काळी मिरी टाकून घ्यायची. काळी मिरीची पूड टाकून घ्यायची. वरून स्प्रिंग ऑनियन किंवा आता माझ्याकडे स्प्रिंग ऑनियन नसल्यामुळे मी कोथिंबीर टाकून घेते. पनीर शेजवान राईसची रेसिपी, घरगुती रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.